परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शहरात त्यांच्या स्वागताचा जल्लोष करण्यात आला। शिवाजी चौकात शिंदे सेनेच्या वतीने त्यांच्या छायाचित्राला दुग्धाभिषेक करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। परभणी शहरातील शिवाजी चौक येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खासदार संजय जाधव यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले। विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली खासदार जाधव यांच्या छायाचित्राला दुग्धाभिषेक करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी हा निर्णय परभणीच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी महत्त्वाचा ठरेल अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार यांनी परभणीसाठी, परभणीच्या विकासासाठी, त्यासोबतच महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी ज्यांनी जो निर्णय या 2 दिवसापूर्वी घेतलेला आहे, तो निर्णय माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यासोबतच या सगळ्या टायगर ऑपरेशनचे सर्वसर्वा डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या मूळ शिवसेनेमध्ये येण्याचं या ठिकाणी जे काम केलेलं आहे, त्या अनुषंगानं हा या ठिकाणी जल्लोष हा साजरा करीत आहोत। निश्चित या त्यांच्या येण्यामुळं परभणी शहराच नाही तर परभणी जिल्हा आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची गंगा या ठिकाणी वाहू शकणार आहे। परभणी जिल्ह्याला लाल दिवा नाही, लाल दिवा हा मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी खासदार साहेब या ठिकाणी त्या राज्यमंत्रीमध्ये असताल नाही तर कॅबिनेट असेल, तो जो मंत्रिपद मिळेल त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून या ठिकाणी परभणी शहरासाठी आणि परभणी मतदारसंघासाठी चांगला या ठिकाणी विकास होईल। रेल्वे मंत्री जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी खासदार साहेब आपले ठाकरे गटाकडून निवडून आलेले होते। खासदार साहेब आपले ठाकरे गटाकडून निवडून आलेले होते। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी खासदार साहेबांचा गद्दार म्हणून असा विश्लेषण त्यांच्या प्रतिकाचे दहन अनेक ठिकाणी केले। काय वाटतं या संदर्भात? मला वाटतंय त्यांनी सुद्धा खासदार साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयासोबत त्यांनी सुद्धा यासाठी या विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये यावं आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांनी सुद्धा या ठिकाणी खासदार साहेबांच्या निर्णयाचं स्वागत करून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी यावं। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।